यस पाहुण्यांचं आगमन इथे होतंय. यावं आपण. वेळात वेळ काढून सर्व मंडळी इथे उपस्थित होत आहेत. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान या फटाक्याच्या आतषबाजीमध्ये केलं जात आहे. तर निश्चितच फटाक्यांची आतषबाजी आणि आतषबाजीमध्ये सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या रचनेतील आणखीन एक रंगतदार लढत अर्थातच मुरबी विरुद्ध महापोली या दोन संघादरम्यानची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल झाली आहे. खरं तर पनवेल तालुक्यामध्ये हा संघ दाखल झाला आहे. भिवंडी परिसरातील आणखीन एक नामचीन संघ अर्थातच महापोली सिकंदर स्पोर्ट्स महापोली विरुद्ध जीवा 11 RMSK मुरबी या दोन संघादरम्यानचं लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अपेक्षा खरं तर प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेच्या यशस्वीतेच्या उंच शिखरावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज विघ्नेश पाटील कडे मोर्चा वळवला गेलाय. संघनायकाच्या माध्यमातून डावकरे हाताचा एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख. यावेळेला मात्र बॅकपोर्टला गेले. खरं तर एलिव्हेशन मिळालं नाही आहे. इनसाइड आउट फटका खेळायचा होता ओव्हर द कव्हर, परंतु चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. सिंगल मात्र धावफलकावरती आले. सलामीची जोडी अर्थातच अरबाज पटेल स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण बाबू खानला पाहिलं. पहिल्या चेंडूवरती अरबाजनं सिंगल घेत असताना जणू धावसंख्येची सुरुवात केली आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाता, पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट करता, त्यावेळेला तुमचा जो आत्मविश्वास आहे हा एका वेगळ्या उंचीवरती असतो. निश्चितच पंचाला विनंती असेल की सामना आपण थांबवायचा आहे. अंपायर मावड्यांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि पाहायला गेलं तर युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे, मुरबीची A1 जोडी म्हणून प्रचलित असलेली आमचे सन्माननीय प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर आणि रोशन विश्वनाथ शेठ ठाकूर यांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून याच मैदानामध्ये 2 वर्षापूर्वी एक जबरदस्त मोठी स्पर्धा आपण पाहिली होती. 27 बाईक ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या होत्या. फर्स्ट टाइम रायगडमध्ये ती स्पर्धा आपण पाहिली होती. त्या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर आणि रोशन विश्वनाथ शेठ ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खूप मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून याच मैदानामध्ये आपण पाहिली होती. वेलकम प्रशांत, स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे कामोटेचे भाऊ म्हात्रे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं. आपलं देखील स्वागत आहे. आमचे या गावचे जावई गणेश नाईक आणि कामोटा, त्याचबरोबर जयदीप चिपलेकर, जयवंत चिपलेकर यांचं देखील स्वागत आहे. तर निश्चितच जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती सिंगल अरबाजनं मात्र आपल्या सांघिक धावसंख्येचं आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं खुलं केलं. एक मोठी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळणार का? खरं तर मुरबी म्हटलं तर फलंदाजीचा तोफखाना म्हणून या संघाला ओळखलं जातं. अनेक असे दिग्गज खेळाडू आहेत की जे एक हाती सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकावण्याचा धमक आपल्या खेळामध्ये ठेवतात. आणि भिवंडी विभागातून आलेला संघ या मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करतोय याकडे देखील तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागलेल्या. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केला. डावकुरे हाताचा फलंदाज खोलामध्ये हा चेंडू फेकला गेला होता. विघ्नेश्वरची दर्शवला गेलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून केली गेलेली कामगिरी. पहिल्या षटकामध्ये खरं तर फलंदाजांच्या पायामध्ये बेडा टाकणारी ही गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. केवळ एकेरी स्वरूपाच्या धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आल्यात. धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 2. षटक क्रमांक पहिल्या मैदानावर सुरू असताना तर आमचे भाऊ म्हात्रे कामोटे, त्याचबरोबर गणेश नाईक जावई मुरबी गावचे कामोटेचे यांचं इथे आगमन झालं आणि त्याचबरोबर जयवंत चिपलेकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर या दरम्यान आपण पाहतोय की गोलंदाज विघ्नेशला मात्र मिळते सफलता. पहिली मोठी शिकार अर्थातच फलंदाज अरबाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. पहिली मोठी शिकार या ठिकाणी जाळ्यामध्ये सापडते.
तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. खरं तर ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मात्र अरबाजला मिळवून देता आली नाहीये आपल्या संघाला. दूरवरचा प्रवास करून हा संघ मात्र या पनवेल तालुक्यामध्ये दाखल झालाय. भिवंडी विभागातून ज्यावेळेला संघ या मैदानावरती येतात खरं तर खूप चांगला खेळ सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पहिल्या सामन्यामध्ये आपण वाकलनचा संघ पाहिला, नितलसचा संघ पाहिला. मागील सामन्याचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण चिर्ले संघ पाहिला. त्याचबरोबर त्यांच्या समेत दोन हात करताना आपल्याला उरण विभागातून आलेला अर्थातच मोठी जुई हा संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. एक दर्जेदार स्पर्धा म्हणून नेहमीच ओळख राहिलेली आहे. RMSK मुरबी आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ मुरबी यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 या स्पर्धेची आजची 6वी रात्र आपण या ठिकाणी अनुभवतो आहे. यावेळेला वेगवान चेंडू होता. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. शॉट मेकिंग इतकं सोपं नाही आहे. आज या विकेटचा बिहेवियर जर आपण पाहिलं तर गोलंदाजांना सार्थ अशी ही गोलंदाजी आपल्याला निश्चितच पाहायला मिळाली आहे. खरं तर प्रेक्षक म्हटलं तर चौकार षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी मैदानावरती येतात, परंतु ज्या मैदानावरती गोलंदाजांचा बोलबाला असतो ना तिथे मात्र एक रंगतदार लढती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. विघ्नेश कमालीची गोलंदाजी आहे. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. उजव्या हाताच्या फलंदाजांच्या अगेन्स्ट एक अँगल बनवला जातोय. यावेळेला मात्र मिस केलाय. लाईन पूर्णतः मिस केली आहे. विकेटचं पतन. विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज यावेळेस मात्र बॅक टू द पेव्हिलियन. उमेश अर्थातच डॉन नावानं ओळखलं जाणारा हा खेळाडू. निश्चितच डॉन हे सरनेम आहे या खेळाडूचं. आणि विकेट मात्र दुसरी गमावली जाते. 2 फलंदाज आघाडीचे गमावले गेलेत. थोडासा मानसिक दडपण जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. उमेशही आल्या पावली माघारी आणि थोडासा संघ अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. या विभागातला मुरबी संघ म्हटलं तर एक ताकदवर संघ आहे. अनेक स्पर्धा सातत्याने खेळणारा संघ आहे. अनेक नामांकित खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकूणच जर पाहिलं तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतला गेलेला निर्णय आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या षटकात विघ्नेशनं केलेली कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकाचं पृथक्करण सांगायचं झालं तर 1 षटक 0 निर्धाव 2 धावा आणि 2 फलंदाज बाद ही कामगिरी विघ्नेशची राहिली आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये किमान 60+ धावा धावफलकावरती उभा राहायचा हा मानस सिकंदर स्पोर्ट्स महापोली विरुद्ध जीवा 11 RMSK मुरबी हा संघ मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सलामीला आलेला फलंदाज अर्थातच डावकुरे हाताचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बाबू खान. आणि त्याची साथ देण्यासाठी आता नवीन बॅटर मात्र मारूफ बाबे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती शुभमला आपण पाहतोय. ऑन द नीज आले होते. ऑन साईडला डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू वळवला जातोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत मात्र केवळ सिंगल या ठिकाणी धावफलकावरती. एकेरी दुहेरी धावेनं मोठी धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती उभारता येणार नाहीये. मारूफ 4थ्या क्रमांकावरती वर्णी लागते. भरपूर युवा खेळाडूंचा वर्णा या संघामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. खरं तर आघाडीच्या फलंदाजच्या भूमिकेमध्ये अरबाजला पण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. अपेक्षा मोठ्या होत्या अरबाजकडनं, परंतु त्या प्रकारचा खेळ अरबाजनं केला नाहीये. पहिल्या चेंडूवरती त्यानं सिंगल आणली, त्यानंतर मात्र फार काळ त्याला मैदानावरती तग धरता आला नाहीये. या विकेटचं वैशिष्ट्य राहिलंय. या विकेटवरती ज्या खेळाडूंना स्वतःला वेळ दिलाय, ज्यांना आपल्या विकेटचं महत्त्व ओळखलंय, त्या खेळाडूच्या बॅटमधनं मोठी इनिंग येताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले. यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शुभम ठाकूरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आणखीन एक वेगवान आणि तेज सर्रास गोलंदाज फुलर लेनचा हा चेंडू होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. खरं तर सरळ बॅटनं धावा येत नसताना फलंदाज या प्रकारचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. परिणामी निर्धाव चेंडू. परिस्थितीमध्ये फारसा काही बदल नाही. पहिल्या षटकामध्ये विघ्नेशनं दबाव निर्माण केला आणि त्या दबावामधून अद्यापही सावरलेला पाहायला मिळत नाहीये तो सिकंदर स्पोर्ट्स महापोली हा संघ. एकीकडे भिवंडी तर दुसरीकडे पनवेल अशा प्रकारचा बॅटल. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं भिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. कंप्लीट केला जातोय झेल. ओमकारच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी हा झेल टिपला गेलाय. कमालीचं बॉडी बॅलन्स त्यानं दाखवलं. अगदी सीमारेषेच्या लगत हा झेल टिपला गेला आणि धक्का क्रमांक 3 तिसरा फलंदाज मारूफ देखील बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो, चला आपण काही सन्मान इथे घेतोय. चला अनिल दादा या. तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले खारघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय संतोष तांबोळ यांचा आपण शुभ सन्मान करतोय. दिनेश या. सुजित या. सन्माननीय संतोष तांबोळी
सन्माननीय संतोष शेठ तांबोली यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. याचबरोबर चे भाऊ म्हात्रे कामोठे यांना विनंती करेन की आपण हॅलो सन्माननीय भाऊ म्हात्रे यांचा सन्मान इथे होतोय. हॅलो तसेच आमचे सन्माननीय गणेश नाईक जे मोरबीचे जावई आहेत, कमोट्याचे आदर्श व्यक्तिमत्व यांचा सन्मान आपण इथे करतोय. तसेच चिपलेकर म्हणजे जयवंत चिपलेकर यस जयवंत चिपलेकर यांचा सन्मान इथे होतोय. धन्यवाद कामोट्याचे व्यक्तिमत्व. याचबरोबर आमचे जिलानी पटेल ओवे, तर जिलानी पटेल या अतिशय खुश आहेत, आनंदित आहेत आणि नेहमीच ते आनंदित असतात आणि क्रिकेटचे निश्चिन्न चाहते आहेत. तर जिलानी पटेल यांचा सन्मान इथे होतोय. धन्यवाद, थँक्यू. बोलूया आपण मॅचकडे. तर निश्चितच 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. अवघ्या 5 धावा धावफलकावरती पाहतोय आणि या 5 धावा संघर्षमय राहिल्यात, कारण 3 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. 3 गडी बाद 5 अशी बिकट अवस्था. सिकंदर स्पोर्ट्स महापोली विरुद्ध जीवा 11 RMSK मुरबी या 2 संघादरम्यानचं हे लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 षटकांची लढत आहे. खरं तर इथूनही कमबॅक केलं जाऊ शकतं. ज्यावेळेला तुम्ही इतक्या दूरवरचा प्रवास करून एखाद्या स्पर्धेमध्ये येता त्यावेळेला मात्र अपेक्षा खूप मोठ्या असतात आणि त्या अपेक्षांचं ओझं पेलवत असताना थोडंसं मानसिक दडपण हे निश्चितच असतं. परंतु सलामीला आलेला फलंदाज बाबू अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंडकडे आहे बाबू. इथून मात्र नक्की काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय मात्र सुपुत्र केला गेला आहे. खरं तर काय घडलंय, हा निर्णय काहीसा अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात, कारण जो एकमात्र खेळाडू आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये करत होता. तर बघा, मुंबईवरून आमचे मोंटी पाटील यांचे काही मित्र इथे आलेले आहेत. रुमी, शिड्डी, निशांत, रोहित आणि आशिष. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. रुमी, सिद्धी, निशांत, रोहित आणि आशिष, वेलकम, स्वागत आहे आपका. सो इट्स आउट. तर या ठिकाणी एक अतिरिक्त धाव घेण्याचा मोह आवरता आला नाहीये. खरं तर शेवटच्या क्षणाला थोडंसं मिसकम्युनिकेशन 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं आणि ज्या खेळाडूचा आपण उल्लेख करत होतो की जो पहिल्या चेंडूपासून मैदानावरती उभा आहे, त्या बाबूला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट गमावावी लागते. 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. अवघ्या 6 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. नवीन बॅटर खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला बाबू रनआउट झालेत आणि नवीन बॅटर सैफ जे आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला आसिफ आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा विघ्नेश, कमालीचा वेग आहे, कमालीची ॲक्युरेसी आहे, सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणं, वेगामध्ये विविधता आणणं,
खरं तर याकरताच ओळखला जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल आहे ना ते सर्व काही सांगून जात आहे. संघनायकांना घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाला योग्य, आपण नेहमी म्हणतो ना की घेतला गेलेला कोणताही निर्णय हा अयोग्य नसतो, तो योग्य कसा आहे हे सिद्ध करण्याची धमक मात्र तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि तेच करत असताना यावेळेला विघ्नेश, हो यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू जरूर होता, आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. गती भरपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. पंचांकडे अचाळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं. 1 फॉर द ओव्हरचा इशारा इथून आलाय, परंतु आता हे सर्व एका बाजूला ठेवून तुम्हाला नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं आणि नव्या जोशानं मैदानाच्या आतमध्ये पुनरागमन करावं लागेल. पुनरागमन करता येणं गरजेचं आहे. परिस्थिती कशी असो, अनुकूल असो किंवा विपरीत असो, तुम्हाला सर्वोत्तम खेळ हा मैदानावरती साकारावा लागेल. इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलाय. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. नो बॉलचा इशारा आलाय. खराब थोडीशी फेकी झाली आहे. दिस विल बी द टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करता येणार नाही. आतापर्यंत चांगला मोमेंटम आपण निश्चितच पाहिला. एकूण धावांचा जर विचार केला तर 4 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि अर्थातच येणारा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल. व आघाडीचे 3 महत्त्वाचे फलंदाज या ठिकाणी, 4 फलंदाज गमावल्यानंतर थोडासा मानसिक दडपणाखाली होता सिकंदर स्पोर्ट्स महापोली हा संघ, परंतु तिथून मात्र कमबॅक करावा लागेल. संधी मिळते आहे, संधी मिळाली आहे. नो बॉलचा स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आला. ओव्हर वेस्ट हाईटचा हा चेंडू होता, त्यावरती तब्बल 3 धावा धावून पूर्ण केल्या. 1+3 अशा एकूण 4 धावा धावफलकावरती आल्या. एकूण धावसंख्येचा विचार केला तर कांचनजी आमच्यापर्यंत निश्चितच माहिती देतील. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 4 गडी बाद 10 आणि हा फ्री हिटचा चेंडू, एकाच मोठा फटका. सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतो. होय, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय आणि फुल टोल वसूल करणारा मिड विकेटच्या डोक्यावर नेतोय हाय अँड हँडसम षटकार. कमालीचा कमबॅक आहे हा. मोमेंटम शिफ्ट आहे. वा क्रिकेट म्हटलं तर चुका मैदानाच्या आतमध्ये होत राहतात, परंतु ज्या चुका तुमच्या अंगलट येतात ना त्या खरं तर सामन्याचा निकाल दर्शवणाऱ्या असतात. मागील चेंडूवरती ती चूक आपल्याला पाहायला मिळाली. खराब फेकी आली, तिथे एक धाव असायला हवी होती, त्या ठिकाणी 3 धावा घेतल्या गेल्या. मोमेंटम जो आतापर्यंत मुरबी संघाच्या बाजूने होता तो कुठेतरी मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा विघ्नेशचा वापर करायचा हा निर्णय संघनायकाचा, परंतु इथे जर का पाहिलं तर मिळालेल्या संधीचं सोनं करताना निश्चितच स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर आहे आशिक. थोडासा उशिरा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु जसा दाखल झालाय त्याच्या बॅटचे जलवे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पंचांचा व्हाईटचा इशारा आलाय आणि गोलंदाजानं कदाचित या ठिकाणी निर्णय घेतलाय की होय तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. मुख्य पंचांचा इशारा हा व्हाईट बॉलचा आहे, परंतु गोलंदाजानं तो चॅलेंज केलाय. टेक्निकल टीम पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. तौसिफजी पटेल या ठिकाणी जरूर आपल्या समेत जुडले गेलेत ॲज अ टेक्निकल विविध अँगल्सच्या माध्यमातून हा तपासला जातोय. सो इट्स अ वाईट बॉल, म्हणजेच गोलंदाजांनी घेतला गेलेला जो रिव्ह्यू होता तो लॉस झालाय. वाईडचा इशारा या ठिकाणी जरूर येईल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती येईल. हा मोमेंटम आहे. अगदी क्रिकेट म्हटलं ना तर तुम्हाला एक संधी मिळते आणि त्या संधीचं तुम्ही सोनं कशा पद्धतीनं करता हा तुमच्या खेळाचा दर्जा ठरवतो. अगदी दूरवरचा प्रवास करून भिवंडीत विभागातून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. जो विश्वास दर्शवला गेला, जी संधी मिळाली त्या संधीचा सोना इथे केला जाणार का, परंतु विघ्नेश कमालीचं षटक हाताळलं गेलंय. एक चूक वगळता, एक षटकार वगळता आतापर्यंत चांगलं कमबॅक राहिलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्त्या अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 4 गडी बाद 17 धावा. मुख्य मंचाचा जर आपण विचार केला तर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सातत्यानं निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुरबी संघ म्हटलं तर एक युनिटी, एक स्ट्रेंथ. आपण नेहमी म्हणतो ना की युनिटी इज अ स्ट्रेंथ. एकता ही सर्वाधिक मोठं बळ आहे आणि मुरबी संघाचा जर आपण विचार केला तर 4 बंधू आणि त्यांची मुलं अर्थातच या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आमचे अशोक बुवा पाटील साहेब यांचे सुपुत्र ओमकार पाटील आपल्याला या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. सुनीलजी पाटील यांचे सुपुत्र अर्थातच विकी पाटील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. या संघामध्ये अनिलजी पाटील साहेब यांचे सुपुत्र विघ्नेश पाटील आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात आणि संदीपजी पाटील सर यांचा जर आपण विचार केला तर रिची पाटील देखील आपल्याला या संघाचा भाग पाहायला मिळतात. म्हणजे 4 बंधू आणि त्यांची हे सुपुत्र आणि त्यांच्या माध्यमातून एक दमदार संघ निर्मिती आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. मुरबी संघ म्हटलं ना तर
मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं या संघाचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो आणि एकता या संघाकडे असणारी गुणवत्ता प्रत्येक खेळाडूमध्ये असणारे जे कलागुण आहेत खरं तर याच माध्यमातून हा संघ आपल्याला नेहमीच प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये यशस्वीतेच्या उंच शिखरावरती पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ संपलाय, 17 धावा धावफलकावरती आल्यात, परंतु या 17 धावा संघर्षमय राहिल्यात कारण 4 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. आशिक सारखा फलंदाज खरं तर मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याला आपली आक्रमकता मैदानावरती सिद्ध करावी लागेल. अगदी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांचं मन जिंकण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. जरी 4 आघाडीचे फलंदाज गमावले गेले असले तरी मी माझा स्वाभाविक खेळ मैदानावरती साकारणार या ईर्षेनं या जिद्दीनं मात्र तो मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे आणि त्याला साथ देत असताना मात्र तर चला आमचे ओवेचे सोहेल पटेल आणि नौफिल पटेल यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. सोहेल या, नौफिल या, स्वागत आहे आपलं. तर निश्चितच फलंदाज सैफनं देखील स्वागत केलं आमच्या मान्यवरांचा. षटकाराची आत्तषबाजी मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित आणि एकच टाळ्यांचा गजर आपल्याला खेळाडू कक्षातून जरूर पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला आणि हे होणं गरजेचं आहे. नेव्हर गिव्ह अप, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढाऊ वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघ एक ताकदवर संघ आहे आणि या संघासमोर एक सन्मानजनक धावसंख्या जर का तुम्हाला धावफलकावरती उभारायची असेल तर तसा खेळ हा मात्र तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून करावा लागेल. कमबॅक आहे इथे गोलंदाजीमध्ये जर का पाहिलं तर आणखीन एक गोलंदाजीच्या भात्यातील प्रभावी अस्त्र अर्थातच समीर ठाकूरला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. चला बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल, व्हाईट साडीचा हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. टप्पा पडल्यानंतर चला आपण इथे काही सन्मान घेतोय. यस नौफिल स्वागत आहे, सोहेल स्वागत आहे, यस मुन्ना देखील आलेले आहेत. मुन्ना तर आपण इथे सन्मान घेतोय आमची मुरबी गावाचे आदर्श व्यक्तिमत्व, उद्योजक एवं जोडी प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर आणि रोशन विश्वनाथ शेठ ठाकूर यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण वळतोय. वेलात वेल काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवलेली आहे. फेअर डिलिव्हरी. सुजित शेठ म्हात्रे आणि अनिलदादा पाटील, दिनेश ठाकूर यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान इथे करतोय. तोशिफ या, तोशिफ. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. रायगड मध्ये पहिल्यांदा 27 बाईक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या त्या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर आणि रोशन विश्वनाथ शेठ ठाकूर यांचा सन्मान होतोय. 23 आणि या स्पर्धेमध्ये जबरदस्त योगदान या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून राहिला आहे. चला इथूनच पाहिलं जाईल. तर निश्चितच मान्यवरांच्या सन्मानानंतर पुन्हा एकदा जाऊयात मैदानावरती. यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता, रिलीज पॉइंटला चेंडू पिक केला आणि भिरकावून दिलाय. सैफच्या बॅटमधून येतोय या इनिंग मधला दुसरा बिगिट षटकार. आता कुठेतरी आम्ही म्हणेन आपल्या नावारूपाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघ अगदी प्रतिस्पर्धी संघाची ताकद त्यांची फलंदाजी आहे. अगदी मुरबी संघ म्हटलं तर फलंदाजीचा तोफखाना म्हणून ओळखला जातो. अनेक असे दिग्गज खेळाडू आहेत, ओमकारचा पण उल्लेख केला, विकीचा पण उल्लेख केला. असे खेळाडू आहेत की जे मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग निश्चितच करू शकतात. यावेळेला मात्र थोडासा मिक्सअप आहे. धोक्याची घंटा, थेट फेकी, स्ट्रायकिंग एंडच्या खरं तर वाईडचा इशारा या ठिकाणी पंचांचा आलाय आणि रनआउटसाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मात्र पुन्हा एकदा विचारणा केली जाते. मुख्य पंचांचा हा रिव्ह्यू असणार आहे कारण दोनही संघांना आपापला रिव्ह्यू गमावलाय. हॅलो. तर याचबरोबर आमचे जगदीश ठाकूर, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आणि मुरबी गाव कमिटी अध्यक्ष जगदीश ठाकूर यांचं इथे आगमन होत आहे. वेलकम जगदीश, या, स्वागत आहे तुमचं. उद्घाटनच्या दिवशी देखील त्यांना आम्ही पाहिलं स्पर्धेमध्ये. चांगली उपस्थिती आमचे शंकरशेठ ठाकूर असतील, रामशेठ ठाकूर असतील, सो इट्स आउट. अशोकबुवा पाटील, जयदेवशेठ पाटील,
बरेच पाहुणे स्पर्धेमध्ये नक्कीच आपली उपस्थिती दाखवताना दिसतात. चला, फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज गमावला जातोय. 5वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. असं वाटलं होतं की ही भागीदारी कुठेतरी संघासाठी उपयुक्त ठरेल, परंतु ती भागीदारी मात्र ब्रेक झाली आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा मानस होता. खरं तर एक धाव धावफलकावरती अंकित केली गेली, परंतु एक महत्त्वाची विकेट अर्थातच आशिक बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. सैफ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सातत्यानं डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना आपण आक्रमक फलंदाज म्हणून संबोधतो. तोच आक्रमकता त्यांना या इनिंगमध्ये साकारले. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. संघाचा जर विचार केला तर 30 रन्स ऑन द बोर्ड, 30 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 30 धावा उभारण्याकरता तब्बल 5 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. गोलंदाजाच्या शैलीवरती घेतला गेलेला आक्षेप, त्यानंतर मात्र केली गेलेली दमदार कामगिरी. खरं तर अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धांमध्ये गोलंदाजांच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो, ज्यामध्ये गोलंदाजांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. हो, यावेळेला कदाचित बॅटीची कड होती. ज्या पद्धतीचं रिॲक्शन आपण गोलंदाजाचं पाहिलं ऑफ द बॅट, या ठिकाणी निश्चितच पंच इशारा करताय, म्हणजे ही संधी होती, ती संधी गमावली गेली. सैफ ला जीवनदान या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल येईल धावफलकावरती. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 31 ही धावसंख्या धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये कितपत धावा या धावफलकावरती उभारल्या जातील. पहिल्या षटकामध्ये विघ्नेशनं कमालीची गोलंदाजी केली. अवघ्या 2 धावांचं त्यानं षटक हाताळलं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये त्याच्यात पावलांवर पाऊल टाकत असताना शुभमनं अवघ्या 3 धावांचं षटक हाताळलं. परंतु विघ्नेश ज्यावेळेला तिसऱ्या षटकामध्ये आला त्यावेळेला त्याच्यावरती आक्रमण हल्लाबोल आपल्याला पाहायला मिळाला. एकूण 12 धावा तिसऱ्या षटकामध्ये आल्या आणि तिथून डोकं वर काढायला सुरुवात केली. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. खरं तर या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होईल का? खराब फेकी, एंड चुकीचा निवडला गेला. अगदी एकतर स्ट्रायकिंग एंड किंवा नॉन स्ट्रायकिंग एंड निवडायचं होतं, परंतु इथे खराब फेकी झाली. फलंदाजांना संधी मिळाली, धावा एकवटल्या गेल्या आणि एकूणच 33 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. चला, आपण सन्मानित घेतोय आमचे सन्माननीय सोहेल पटेल यांना विनंती करेन की सोहेल या. स्टार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि स्टार क्रिकेट संघ ओवे चे स्टार प्लेयर सोहेल पटेल यांचा आपण सन्मान इथे करतोय. खरं ओवा म्हटलं तर खऱ्या अर्थाने दिलीप पाटील देखील इथे आहेत. शकील पटेल, नोरा पटेल. शकील जरी आपल्यात नसले तरी मात्र त्यांच्या आठवणी आम्ही नेहमीच आमच्या मनामध्ये ठेवलेल्या आहेत. याचबरोबर नौफिल यांना विनंती करेन. नौफिल या. नौफिल पटेल. हा यवन जोडी मुन्ना सलमान पटेल उर्फ मुन्ना आणि नौफिल. हॅलो. हॅलो. ओवेची एवन जोडी नौफिल पटेल आणि सलमान पटेल यांचा सन्मान या व्यासपीठावरती. नक्कीच नौफिल मुन्ना एवन जोडी जरी असली तरी त्रिकुट तिरंगा तिकडेच आहे. तोसिफ चायना म्हणजे सोहेल आणि निकू मात्रे हा खऱ्या अर्थाने एक त्रिदेव आहेत. आणि नवीद नवीद 4 खांब आहेत. ओके. ओहो, यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. खरं तर बंटीला वेलकम टू द क्रीज सांगणारा. यावेळेला चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पहिल्या चेंडूवरती दबदबा. षटकार लगावला गेलाय. मच निडेड सिक्सर ज्याला म्हटलं जातं. चला, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण टेक्निकल टीमकडे जाणार आहोत.
वर वेस्ट राईट हा चेंडू होता का हे जरूर या ठिकाणी तपासलं जाईल. पुन्हा एकदा आमची टेक्निकल टीम सज्ज झाली आहे. बेस्ट पॉसिबल अँगल या ठिकाणी तपासलं जाईल. बरेचसे उलटफेर या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. काही वेळेला गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहिलाय. सो इट्स अ नो बॉल. ओव्हर वेस्ट राईट. बंटीचं स्वागत मात्र षटकाराने केलं. अशा प्रकारची गोलंदाजी अंतिम षटकामध्ये तुम्हाला करता येणार नाही. या स्लॉग ओव्हर म्हटलं तर फलंदाज आक्रमक आणि खूप मोठी जबाबदारी बंटीच्या खांद्यांवरती या ठिकाणी अंतिम षटकामध्ये दिली गेली आहे. बंटी ठाकूर खरं तर गोलंदाजी धारदार करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे, परंतु पहिल्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं फ्री हिटच्या चेंडूवरती आता हे निमंत्रण असेल, खुला लायसन असेल फलंदाजासाठी. कमबॅक कशा पद्धतीनं करणार. यावेळेला लाईन मिस केली आहे. यष्ट्यांचा वेधही घेतला. यष्टी रक्षकालाही चेंडूनं चकवला. बरंचसं काही घडलं मैदानाच्या आतमध्ये, परंतु बंटी कमबॅक करणं ओळखतो. पहिला चेंडू जरी ओव्हर वेस्ट हाईट असला तरी देखील दुसऱ्या चेंडूवरती बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि हेच अपेक्षित आहे. ज्या ज्या वेळेला मुरबी संघ मैदानाच्या आतमध्ये असतो ना, त्या वेळेला नेव्हर गिव्ह अप हा त्यांचा जो ॲटिट्यूड आहे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. ही त्यांची ओळख राहिली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढणं मैदानाच्या आतमध्ये आणि खास करून ज्यावेळेला ताकदवर संघ समोर असतात ना, त्यावेळेला मुरबी संघाचा खेळ हा आणखीन एक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू नो बॉल आला. दुसऱ्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हो, स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. याही चेंडूमध्ये वेग पाहायला मिळाला. यष्टी रक्षकाला चेंडूनं चकवला आणि त्या पाठीमागे असणाऱ्या क्षेत्ररक्षकालाही चकवला जात आहे. बायचा इशारा. मुफ्त की 4 रन यहाँ पर. निश्चितच फुकटच्या या 4 धावा आल्यात, कारण यष्टीरक्षकांना हा चेंडू अडवणं अपेक्षित होतं. बंटी थोडासा नाखुश आहे, नाराज आहे आणि असणंही कारण अंतिम षटक हाताळत असताना या अशा प्रकारच्या धावांची लयलूट करणं हे येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित संघासाठी नुकसानदायक ठरू शकतं. चौकार आलाय. चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 44-44. याही वेळेला समोरच्या दिशेनं उडवलाय अगदी लांबच लांब. 6 धावांसाठी येतोय बिग हिट षटकार. सैफनं कमालीची फलंदाजी या मैदानावरती साकारली आहे. जो आत्मविश्वास या खेळाडूच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. एकमात्र असा फलंदाज आहे की ज्यानं आत्मविश्वासानं खेळ साकारला आणि या षटकाराबरोबरच सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागत आहेत त्या सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघाच्या. शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं हे मात्र या खेळाडूंना दाखवलं. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आला त्यावेळेला मात्र पूर्णतः संघ अडचणीमध्ये होता, परंतु एक निर्णायक खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 28 धावांची झंझावाती खेळी इथे मात्र होते समाप्त. बंटीला मिळतं यश आणि फलंदाज क्रमांक 6वा इथे मात्र गमावलाय तो महापोलीस संघानं. परंतु जाण्यापूर्वी त्यानं एक निर्णायक खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली. तब्बल 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, ज्या 28 धावा खरं तर लढण्याचं बळ देऊन जातील संघाला. नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय फराज पटेल. खरं तर स्लॉग ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचे काही चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. पहिला चेंडू बीमर आला, त्यावरती षटकार. त्यानंतर मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती यष्ट्यांचा अचूक वेध घेतला गेला बंटीच्या माध्यमातून, परंतु दैव आज बलवत्तर नाही आहे. एक चांगला चेंडू जो निर्धाव होऊ शकला असता यष्टीरक्षकाकडून सुटला आणि त्यामागे उभ्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकालाही चकमा देत बायच्या स्वरूपामध्ये त्या 4 धावा मिळाल्या आणि त्यानंतर कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं. षटकार येत आहेत, चौकार येत आहेत, विकेट्सही या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. नाट्यमय थरार या अंतिम षटकामध्ये. इथेही फुल टॉस चेंडू होता. टायमिंग इथे स्क्वेअर लेग पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. झेल टिपला गेला परंतु फलंदाज सुरक्षित. या षटकातील हा दुसरा बीमर असणार आहे, त्यामुळे गोलंदाज बंटीला इथून मात्र षटक हाताळता येणार नाहीये. उर्वरित षटकात जे चेंडू आहेत त्यासाठी मात्र आता नवीन गोलंदाजाची निवड करावी लागेल. नाट्यमय थरार अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर याचंच नाव क्रिकेट आहे. प्रत्येक क्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण या सामन्यामध्ये. 53 धावा धावफलकावरती आल्यात. नो बॉल आहे, अर्थातच येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू असणार आहे. नवीन येणारा गोलंदाज अर्थातच आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाज प्रतापकडे या ठिकाणी मोर्चा वळवला गेलाय. आणखीन एक खरं तर या संघाकडे गोलंदाजीचे विकल्प भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण चेंज करता येणार का याबद्दल मात्र चर्चा होती आहे. स्ट्राईक जर का चेंज झाली तर फील्ड तुम्ही चेंज करू शकता, परंतु स्ट्राईक चेंज जर झाली नाही तर मात्र तुम्हाला सेम फील्ड सह जावं लागतं. फास्ट स्ट्रायकिंग एंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
खरं तर टायमिंग प्रॉपर नव्हतं. कमालीचा कमबॅक फलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगानं चेंडूवर येतोय, थेट फेकी पास स्ट्रायकिंग एंडला झाली आहे. इथून मात्र काय घडतंय, दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट गमावली जाते आहे. अंतिम षटकामध्ये नाट्यमय थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि हेच तर खरं तर पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं गर्दी करतायत. आज गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावरती पाहायला मिळाला. याही सत्रामध्ये पहिल्या 3 षटकांपर्यंत जर का पाहिलं तर मुरबी संघाच्या गोलंदाजानं मजबूत पकड निर्माण केली. अगदी अडचणीमध्ये असणारा सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु सैफ आले कमालीची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 14 चेंडूंमध्ये 28 धावांची उपयुक्त खेळी त्यांनी साकारली. आतापर्यंत 54 धावा धावफलकावरती आहेत, परंतु मुरबीसारख्या ताकदवान संघासमोर या 54 धावा पुरेशा आहेत का, हाही प्रश्न इथे मात्र उपस्थित केला जाईल. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, खडून काढलाय डीपमध्ये. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला पुन्हा एकदा डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. तिसऱ्या धावेसाठीचा मानस या ठिकाणी, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावली जाईल. आणखीन एक विकेट. अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2 आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण धावफलकावर पाहतोय. तर याचबरोबर आमचे सन्माननीय सोहेल पटेल स्टार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या वतीने स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचा आभार. आणि आमचे खारघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संतोष तांबोळे यांच्या वतीने 5,000 रुपयाचा डोनेशन, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. तर पहिल्या चला टॉस साठी यायचं आहे दोन्ही कॅप्टन, टॉस साठी या. कामोटे आणि करावे, चला दोन्ही कॅप्टन लगेच टॉस साठी या. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. बॅटिंग कार्ड जर का आपण पाहिलं ना, तर एक मात्र खेळाडू ज्यानं प्रभावित केलं, सैफ, ज्याच्या बॅटमधून आल्या तब्बल 28 धावा. 56 धावा पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती उभारल्या गेल्यात आणि विजयासाठी 57 धावांचं लक्ष. गोलंदाजीचंही पृथक्करण आपण ऑन स्क्रीन या ठिकाणी पाहायला मिळतोय. WTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेजही पाहत आहेत. घरबसल्याचे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत, त्यांचंही आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या पुन्हा एकदा जोडले जाऊयात रुपेशजी पाटील सरांसमवेत. हा बघा, इथे अर्धशतकासाठी मुरबी संघाला सुवर्ण संधी. आमचे स्टार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि स्टार ओवे संघाचे स्टार प्लेयर, यशस्वी आयोजक स्टार ट्रॉफीचे आमचे तोसेफ पटेल यांच्या वतीने 9,191 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल अर्धशतकासाठी मुरबी संघाला. चला टॉस साठी यायचं दोन्ही कॅप्टन. चला कामोटा टीम आणि करावा टीम. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल, त्यानंतर सेकंड राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. चला लगेचच या, टीम कामोटे आणि टीम करावे. चला कामोट्याचे कॅप्टन आलेले आहेत. कराव्याच्या टीम कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेचच टॉस साठी या. कराव्याचे अनिल तांडेल, ओमकार भोईर इथे आले असतील तर आपण यावं. व्यासपीठावरती आपण पाहतोय मुरबी गावची यवन जोडी उद्योजक, एक जबरदस्त नाईट स्पर्धेचे आयोजक, स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषकाचे आयोजक आदरणीय प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर आणि रोशन विश्वनाथ शेठ ठाकूर या व्यासपीठावरती आले. त्यांचं स्वागत. त्याचबरोबर आमचे खारघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, एक जबरदस्त नेतृत्व सन्माननीय संतोष तांबोली साहेब. त्याचबरोबर आमचे पनवेल तालुका शिवसेना पनवेल तालुका प्रमुख गाव कमिटी अध्यक्ष, मुरबी गाव कमिटी अध्यक्ष जगदीश ठाकूर ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे स्टार ट्रॉफीचे आयोजक तोसिफ पटेल, सोहेल पटेल, नौफिल, सलमान, सगळ्यांचं स्वागत आहे. जिलानी आहेत. आमचे संपूर्ण खारघरची चौधरी टीम इथे उपस्थित आहे. उद्या त्यांना खेळताना पाहू. आमचे सुरेश चौधरी आणि त्यांच्या सोबत सगळी चौधरी टीम, आपलं स्वागत आहे.
हा जिलानीचे मात्र मिठाई उद्या येईलच इथे. साखरपुडा झालाय. अभिनंदन जिलानी. चला ठीक आहे. आता मात्र कुठे क्रिकेट पासून थोडासा दूर राहील असं वाटतंय. चला टीम करावे कॅप्टन यायचं आपण. जाऊया मॅचकडे आणि महत्त्वपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळते. सिकंदर स्पोर्ट्स महापोली भिवंडी तालुक्यातील एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर जीवा 11 RMSK मुरबी पनवेल तालुक्यातील एक दाता संघ. पहिलाच बॉल इथे मात्र संधी निर्माण झाली आहे. मोठी विकेट कदाचित येईल. होय आली आहे. फलंदाज बाद ओमकार पाटील बॅक टू डगआउट. कॅच नाही तर अर्धी मॅच पकडली आहे. सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमने मात्र इथून पहिल्याच बॉलवरती षटकासाठी गोलंदाज बाबू यांना आणलं आणि बाबूने दाखवलाय क्लास. ओमकार पाटीलचा झालाय खेळ खलास. भीषण शांतता इथे मात्र पाहायला मिळाली कारण ओमकार पाटील म्हटल्यानंतर ओमी अर्थातच्या टीमचा रन मशीन आणि त्याच खेळाडूला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळालं. खूप छान इथे गोलंदाजी साकारली गेली. पहिल्या बॉलवरती विकेट टेकर गोलंदाजी अप्रतिम इथून झेल सोफीला मात्र पाहायला मिळालं. किती दूरवरचा प्रवास तिथे मात्र कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर त्यांना माहिती होतं ना की हा झेल मॅच आहे आणि त्याचमुळे मात्र इथून हा अप्रतिम मात्र प्रयत्न तो सत्यामध्ये उतरला, यशस्वी झाला. नवीन फलंदाज शुभम ठाकूर मैदानामध्ये गेलेत. विकी मैदानामध्ये जरूर आहेत परंतु इथून ओमकार पाटीलला स्वस्त्यामध्ये बाद केले. बाबू खान गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात आपल्याला. बनाड वेग इथे मात्र पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. एकदा मात्र त्यांना पाहायला मिळेल इथे. आणि तर याचबरोबर सन्माननीय आमचे संतोष तांबोळे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल त्यांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. रायगडमध्ये पहिल्यांदा 27 बाईकचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. स्वर्गीय विश्वनाथ शेट स्मृती चषकाचे आयोजक उद्योजक प्रशांत विश्वनाथ शेट ठाकूर आणि रोशन विश्वनाथ शेट ठाकूर एवन जोडे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 31,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. क्या बात आहे. तर त्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद प्रशांत, धन्यवाद रोशन. कारण नेहमीच या स्पर्धेवरती त्यांचं जीव राहिलेला आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. आमचे सोहेल पटेल यांच्या वतीने देखील 10,000 रुपयाचा आर्थिक डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्यांचा आभार. यस रुपेश. तिथे एक होती तिथे 2 धावा आल्यात. लेगबाच्या स्वरूपामध्ये मात्र या 2 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर हा ना मॅच ही खूप क्रुशियल होताना मात्र पाहायला मिळेल आपल्याला. 3 धावा धावपलकावरती, 1 विकेट माघारी गेले. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. बाबू खान खूप छान गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतात इथे. हो लांब लचक लोअर फुल टॉस बॉल तोफा होता. तोफ्याला केलाय कबूल कबूल कबूल. बॉल सीमा पार आला हा लांब लचक षटकार. चला इथून टीम महालक्ष्मी कामोटे आणि त्यांच्या विरोधामध्ये करावे 11 करावे. कामोटेचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तरी टीम करावे 11 करावे. विशाल चला आपण लीज टॉस साठी लगेच संपर्क करा. 9 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. टीम जीवा 11 RMSK मुरबी या टीमचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मात्र ओमकारला बाद केलं त्याच्यानंतर बाबू खानचा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळाला. लेफ्ट हँड बॅट्समन विकीला मात्र पाहायला मिळत आहेत.
चांगले खेळाडू अगदी रात्रीमध्ये चांगले खेळ मात्र अनेक वेळेला विकी पाटीलचं पाहायला मिळालं. त्या खेळाडूवरती मोठी जबाबदारी आहे. आता इथून या खेळाला मात्र आपल्या बाजूने वळवण्यासाठी पाहायला गेलं षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा आतापर्यंत धावपालकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर लगातार 3 षटकारांसाठी आमच्या जिलानी पटेल यांच्या वतीने 1500 रुपयाचा पारितोषिक. हा कोणी मारा मुरबी संघासाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार 1500 रुपये. शुभम ठाकूर गॅप शोधून काढली आहे. संधी नसेल तिथे बाबू खान वरती मात्र हल्ला चढवलाय शुभम ठाकूरनं. बॉल फरार सीमारेषा पार चौकार. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावाले त्या 14 धावा. यास आपण टॉस करतोय. मी विनंती करेन जगदीश ठाकूर यांना की आपण सन्माननीय पनवेल तालुका प्रमुख शिवसेना गाव कमिटी अध्यक्ष जगदीश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. स्टेल कॉल आहे. चला करावे टीम टॉस जिंकले. नक्कीच यानंतर लगेच सामना खेळायचा आहे. ओके फिल्डिंग आहे. 14 धावा. 14 धावा धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. तर महालक्ष्मी जय हनुमान कामोटे संघाचे पुरस्कर्ते अक्षय मात्रे कामोटे यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. विकी पाटीलला पाहतो स्ट्राईक एंडला. या खेळाडूवरती नजर लागली आहे. खूप कॅश प्राइज मात्र पाहायला मिळते इथे. गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 2 आशिक खान. हो फटका फसलाय तिथे आणि इथून मात्र पाहायला गेलं तर बॉल करायचे दुखापतग्रस्त. सगळीच पाणी घेऊन जायचं प्लीज. पार रिप्ले ऍक्शन मध्ये बॉल बॅटला लागल्यानंतर आपण प्रतिम मात्र जिथे झेल काय पकडलाय ना. काय क्लास मात्र क्षेत्ररक्षणाचा पाहायला मिळाला तिथे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये आशिक खान. आशिक अन्सारी आणि या नावाचा परिचय दिलाय. अप्रतिम जी विकेट हवी होती ती विकेट प्राप्त करून दिली आहे. फलंदाज विकी पाटीलला मात्र इथून बाद करण्यामध्ये यशस्वी होताना मात्र पाहायला मिळाले. खूप छान इथे गोलंदाजी साकारली जाते. स्ट्रेंथ राहिली आहे. त्याची ताकद दाखवत असताना सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम भिवंडीवरनं प्रवास केलाय. काय केला याचं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळतं. VIP डाईस आपला मात्र या रात्रीच्या वेळी भरगच्च भरलेला पाहायला मिळतं. सर्व अतिथी कक्षांचं मात्र करूया सर्च स्वागत. क्रमांक 2 षटक मार्गस्थ आहे. आशिक अन्सारी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती 14 धावांवरती 2 विकेट गेलेत आणि ते 2 विकेट कोणाचे तर ओमकार पाटील आणि विकी पाटील. बॅक टू डगआउट. चला महापोली टीम उशीर करू नका. टायमर ऑन आहे. नाहीतर एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. जसं मात्र येतो तुम्ही तुमच्या टायमिंगच्या मात्र बाहेर जाल. नवीन फलंदाज बंटी ठाकूर मैदानाच्या आतमध्ये डेरी दाखल झालेत. खिचून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट खेळ केला जाईल का. रनआउटची संधी तिथे आहे आणि ओहो तिसरे पंचांची मागणी जरूर केली आहे. तिथेही धोका निर्माण झालाय. डेंजर झोन मध्ये बंटी ठाकूर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चेक केलं जाईल. थोडंसं संकटामध्ये मात्र आपण पाहायला गेलं आता जिवा 11 RMSK मुरबी टीम. बॉल पकडलाय. फिकी केला गेला पाय इथे. त्याच्यानंतर मात्र इथून अन्सारी आउट. फलंदाज बाद. काय क्षेत्ररक्षण अन्सारीचं पाहायला मिळालं. थ्रोही तेवढा चांगल्या पद्धतीने मात्र फेकलाय. मारुफ यांनी
आणि त्याच्यानंतर मात्र अप्रतिम चित्रक्षण बॅकअप तिथे मात्र कलेक्शन पाहायला मिळालं. आणि फलंदाज बाद बंटी ठाकूर. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आणि दोन षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावा इथे मात्र पाहायला गेल्या तर 14 धावा पाहायला मिळत आहेत. अप्रतिम असं खेळाचा मात्र इथून सादरीकरण मात्र केले गेले. सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमने मात्र आता सध्याच्या घडीला खूप चांगलं मात्र खेळ मात्र साकारला गेलाय. विकेटने हे मात्र साथ दिली गेली. गोलंदाजांना आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी चांगली झाली आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर ठाकूर इन होताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता या मॅच मध्ये कमबॅक करण्याची सुवर्ण संधी आहे, संधी मिळाली आहे. ओमकार आणि विके पाटीलच्या बाद झाल्यानंतर आता बंटी ठाकूर आणि समीर ठाकूर यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. आपल्या संघाला मात्र या संकटातून बाहेर काढायचं आहे. तुम्हाला 5 षटकांमध्ये तुम्हाला बनवायच्या होत्या 57 धावा, परंतु उडालेली तारांबल बॅकवर्ड रिझर्व्हमध्ये बॉलला ढकलून दिलं. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. काय क्षेत्ररक्षणाची चतुराई मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. खूप छान पाहायला मिळालं. ज्याच्याकडे बॉल जातोय ते मात्र आपण अप्रतिमरित्या मात्र इथून ताकद त्याची वापरली जातोय. सिकंदर स्पोर्ट्स महापोली जबरदस्त खेळ. भिवंडी तालुक्यातून प्रवास केला, तिथपर्यंत आले, नावाचा परिचय दिला गेला. हा बॉल चांगला, परंतु व्हाईट बॉलचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र धावफलकावर येताना पाहायला मिळेल. इथे व्हाईट बॉल आणि एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती, 3 विकेट जरूर गेले, परंतु तर या व्यासपीठावरती काही क्षणामध्ये ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय युवा उद्योजक, डॅसिंग नेतृत्व, जीवा भोईर स्मृती चषकाचे आयोजक सन्माननीय आमचे भाचे समाधान भोईर यांचं इथे आगमन होतंय. त्याचबरोबर उद्योजक सन्माननीय रोशन आंग्रे, भजन सम्राट पंकज कोपरकर, त्याचबरोबर आशिष आंग्रे आणि आमचे सन्माननीय उद्योजक प्रवीण शेठ भोईर आणि त्याचबरोबर हेमंत आंग्रे या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चला मॅच ऑन. फेड डिलिव्हरी आणि 16 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. 3 विकेट माघारी गेलेत. 17 धावा आहेत. आशिक अन्सारी इथे मात्र पाहायला मिळतात. खूप छान इथून मात्र समीकरण मात्र बांधली गेली गोलंदाजीची आणि त्याचबरोबर विकेट टेकर गोलंदाजी मात्र राहिली गेली. इकॉनॉमिकली गोलंदाजी साकारली जातो इथे आपण पाहायला गेलात तर. चांगला इथून मात्र तिथे थर्ड मॅन मध्ये थ्रो केला जाईल का? हो नाही, थांबले, बॅकअप नव्हता तिथे, नाहीतर आणखी एक विकेट आली असती. तारांबल उडाली आपण पाहायला गेलं तर. अप्रतिम मात्र खेळ केला सिकंदर महापोली टीमनं. षटक क्रमांक इथून समाप्त झालंय दुसरं. जीवा 11 RMSK मुरबी टीम थोडीशी संघर्ष करताना मात्र पाहायला मिळतोय, कारण आता येणारे इथून बॉल असणार त्या 18 आणि विजयासाठी 39 धावांची गरज आहे. मॅच साधी सोपी होती. ओमकार पाटील शून्यावरती बाद झाले. विके पाटील एक षटका ठोकले, परंतु त्यांच्या बॅटमधून धावा आल्या नाही. 7 धावा बनवत मात्र तेही माघारी गेले. शुभम ठाकूर यांच्या बॅटमधून फक्त धावा आल्यात 7. त्याच्यानंतर बंटी ठाकूर आले. बंटी ठाकूर मात्र शून्यावरती बाद झाले. आणि समीर ठाकूर, तर या जोडीला ना क्लास करावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल, छान खेळाला पुढे घेऊन जावं लागेल. 18 धावा इथून मात्र पाहायला मिळतात आपल्याला. 18 धावांवरती मात्र 3 विकेट माघारी गेली.
तर इथून क्रमांक इथून षटक क्रमांक झाला समाप्त इथे मात्र दुसरं 3 ब्रेक नंतर 3 ओव्हर नंतर तुम्हाला ड्रिंक ब्रेक मिळेल. एकत्र येऊ नका प्लीज. आणखी 39 18 बॉल में 39 की जरूरत. आता गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 3च्या षटकासाठी मात्र निमंत्रित केले गेले अरहम पटेल. तोपर्यंत पाहायला गेलं तर स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक RMSK मुरबी ग्रामस्थ मंडल मुरबीचं दमदार आयोजन. या स्पर्धेच्या निमित्ताने पण पाहायला गेलं तर एक स्टार क्रिकेटर, युवा उद्योजक आणि एक दमदार आयोजक म्हणजे जी सातत्याने चर्चा राहिली आहे समाधानजी भोईर साहेबांचं शुभागमन इथे मात्र पाहायला मिळते. प्रवीणजी शेट भोईर, रोशनजी आंग्रे, पंकज कोपरकर, आमचे भजन सम्राट हेमंतजी आंग्रे, आशिषजी आंग्रे या सगळ्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. टीम खूप वेळ इथे महापोली टीम आपण थोडासा वेळ अतिरिक्त खर्च करत आहे. बंदाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम इथे मात्र बॉल हाताला गेलाय आणि गोलंदाजीवरती मात्र इथून खूप चांगला टप्पा मात्र पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र इथून प्रत्येक बॉल गणित समीकरण मात्र बदलवण्याची क्षमता या तिन्ही गोलंदाजांनी दाखवली आहे. पहिला षटक बाबू अन्सारीने मात्र ते हाताळला होता, बाबू खाननं हाताळला होता. त्याच्यानंतर मात्र तिथे धावा आल्या त्या 14. आशिक अन्सारी आले, तिथे धावा आल्या मात्र 4 आणि त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या षटकासाठी इथून अरहम पटेल हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक चांगला बॉल, परंतु वाईड बॉलचा निर्णय इथे मात्र त्यांना पाहायला मिळतोय. खूप छान निर्णय इथे मात्र पाहायला मिळाला कारण अगदीच बाहेर जाणारा बॉल वेग होता, वेगावरती नियंत्रण पाहायला मिळालं नाही आहे. तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती त्यांना पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तिथे समोर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज शुभम ठाकूर, ज्यांच्याकडे क्षमता आहे मॅच विनिंग पारी करण्याची. ती क्षमता मात्र पूर्णस्वात नेतील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. तुम्हाला प्रचंड चांगला खेळ करावा लागेल त्याची चर्चा आपण करत होतो. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत. आजच्या रात्रीतील दुसरा झेल पकडलाय बाबू खान आणि फलंदाज बाद शुभम ठाकूर बॅक टू डग आउट. चांगली गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते आपल्याला. खूप छान पद्धतीने मात्र कॅचची माडेने मात्र पाहायला मिळाली. अप्रतिम इथे मात्र स्तुती करावी लागेल सिकंदर स्पोर्ट्स महापोली. वाईड एंट्री मिळाली, त्याच्यानंतर मात्र आपल्या नावाचा दमदार मात्र खेळ इथे मात्र साकारला गेला. भिवंडी तालुका आणि भिवंडी तालुक्यामध्ये महापोली टीमने मात्र आपला दबदबा निर्माण केलाय जरूर. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर पनवेल तालुक्यातील रायगड टेनिस क्रिकेटमधील आपल्याला पाहायला गेलं ताकदवान टीम म्हणून जीवा 11 RMSK मुरबी टीमची मात्र ओळख राहिली गेली आहे. त्या टीमला मात्र आता बांधून ठेवले, परिपूर्ण मात्र दबाव तंत्र वापरलं गेलंय. गोलंदाजीचा बोलबाला इथे मात्र पाहायला मिळाला. अरहम पटेल गोलंदाजी मार्कवरती मात्र क्रमांक 3चा षटक हाताळताना मात्र पाहायला मिळते आहेत. वेग आणि वेगावरती नियंत्रणे मात्र अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळते. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकाचं मात्र दमदार आयोजन आजच्या 6व्या दिवशीमध्ये मात्र पदार्पण करत आहोत. मुरबी गावाचं अनोखं आणि एक चांगलं शिस्तप्रिय क्रिकेट कसं असण्याचं उत्तम उदाहरण खारघर शहरामध्ये मुरबी गावामध्ये मात्र आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. दायता मोद विकेट मधून खेळायला परंतु स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. पाटा बदलला, एकच धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. तर खारघरचे ओमकार पाटील हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि आदेश नावडेकर साठी सुवर्ण संधी, लगातार 3 षटकार मारले तर ओमकार पाटील यांच्या वतीने 3000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. निश्चित इथे अरहम चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीने मात्र या षटकाला हाताळल्या गेल्या. नियंत्रणामध्ये मात्र धावसंख्या ठेवताना मात्र पाहायला मिळाले. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. ठासून ठोकून बॉल मात्र पाठवलाय लांब लांब आणि लांब लचक. हालाय शानदार फलंदाज समीर ठाकूरच्या बॅटमधून षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. मॅच अजूनपर्यंत जिवंत आहे. जर का एका दुसरा आणखी मोठा फटका आला ना तर मॅच बनली जाईल. अरहम पटेल वरती मात्र हा हल्ला चढवलाय. 13 बॉल आणि 31 धावांची गरज आहे.
मॅच लांब नाही आहे. एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करावं, धावा बनवाव्यात, सुस्थितीमध्ये मात्र आपल्या संघाला न्यावं, ती जबाबदारी आता इथे मात्र घ्यावी लागेल. अरहम पटेल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती खूप छान गोलंदाजी इथे मात्र साकारली गेली, विकेटी प्राप्त करून दिली. पुढचा बॉल चांगला तिथे खोदून काढला, क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि केक फ्लॅट शूटर बॉल शूट केला, बॉल सीमा पार आणि केक क्लास मात्र पाहायला मिळाला. फलंदाज समीर ठाकूरच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता येणारे बॉल असणार ते 12 आणि विजयासाठी समीकरण मात्र बदलली गेली आहेत. 25 धावांची गरज, 12 बॉल 25. यस, क्या बात आहे. पाहू शकता आपण व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते सन्माननीय आमचे समाधान भुईर, एक जबरदस्त आयोजक उद्योजक म्हणून ज्याची ओळख आहे. त्याचबरोबर आमचे मोठे भाचे प्रवीण भुईर यांचं देखील इथे आगमन. रोशन आंग्रे, त्याचबरोबर हेमंत आंग्रे, भजन सम्राट आमचे पंकज कोपरकर, एक अतिशय उत्कृष्ट स्टार प्लेयर, आपलं देखील स्वागत. आशिष आंग्रे देखील इथे आहेत, तसेच राहुल पांडे. या बात आहे, पेंदरला जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात राहुलची खूप मेहनत असते. राहुल, स्वागत आहे तुझं देखील. तर राकेश कोपरकर देखील इथे आलेले, त्यांचं देखील स्वागत. मगाशी नितीन भोईर माझे सरपंच हे देखील इथे आले होते, सचिन खोपरकर. तर मॅचला मजा येते बघा, सामना चांगला आहे कारण दोन्ही फलंदाजांमध्ये ती कुवत आहे. कारण असे अनेक सामने समीर ठाकूर आणि आदेशने जिंकून दिलेले आहेत मोरबी संघासाठी. आता मात्र त्यांचा कस पणाला लागेल. 2 षटकार समीरच्या बॅटमधून आलेत. यस, 12 बॉल 25 ची गरज आहे. मॅच बनली जाईल का? क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, आता मात्र पकडला गेला झेल. प्रयत्न चांगला होता तिथे टाचून ठोकून द्यायचा आणि या मॅच मध्ये आणखी एकदा ट्विस्ट निर्माण करताना मात्र पाहायला मिळतात. आल्या मात्र पहिल्याच बॉल वरती आशिक अन्सारी यांनी प्राप्त करून दिलाय विकेट क्रमांक. इथून मात्र या इनिंग मधील 5वा फलंदाज आदेश नावडेकर बॅक टू डगआउट. सोपी नव्हते तिथे आणि अप्रतिम झेलचं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळालं तिथे. 32 धावा धावफलकावरती आहेत, 5 विकेट माघारी गेलेत. 11 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. 1-2 षटकार, एखादा चौकार मॅच मध्ये परतू शकतोय टीम जिवा 11 RMSK मुरबी टीम. सुरुवात करायला घाबरू नका. सुरुवात कठीण झाली असती ना तरी सुद्धा मात्र इथून तुम्हाला बरंच काय तुमच्या हातामध्ये आहे. योग्य निर्णय घ्या, शिस्तबद्ध पद्धतीने खेळ करा, स्पर्धकाला घाबरू नका, नियोजनावरती भर द्या, शांत डोक्याने आता इथून मात्र प्रत्येक बॉल खेळून काढा. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला नामी निर्माण झाली आहे. आशिकचा बॉल अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळाला. वेगी होता, वेगावरती नियंत्रणी होता, अगदी डोळ्यांचे पापणी इथे मात्र अगदी झपका वितोपर्यंत मात्र बॉल निघून जातोय. असा भन्नाट वेग या बॉल वरती मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय, पहिल्या बॉल वरती विकेट, दुसरा बॉल डॉट आलाय. समीकरण परिपूर्ण मात्र इथून गोलंदाज आपल्या टीमसाठी मात्र बांधताना मात्र पाहायला मिळतात. इथे विनीत ठाकूरला मिळाली संधी. विनीत ठाकूरला त्या संधीचं सोनं करावं लागेल. आता येणारे 10 बॉल मध्ये तुम्हाला 25 बनवायचे आहेत. 4 बॉल खूप महत्वाचे आहे. 4 बॉल मध्ये तुम्ही धावा किती करताय ना त्यावरती परिपूर्ण तुमचा मात्र निर्भीड आहे. जर का ओमकार 6-7 बॉल खेळला असताना तर मॅच आता मात्र अजूनपर्यंत जिंकली असती मुरबी टीमनं. परंतु पहिल्याच बॉलवरती मात्र ओमकारची विकेट गेली. थोडीशी बॅकफुटला मात्र जाताना पाहायला मिळाले. आता इथून कमबॅक करावं लागेल. समीर ठाकूर मैदानामध्ये आहे, ज्यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठी निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. निराशा जरूर आली असेल. मोठी खेळाडू बाद झाल्यानंतर सुवर्ण संधी आहे तुम्हाला. महापोली टीम तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल याच्यानंतर. मॅच क्रुशियल आहे, त्याच्यामुळे प्लीज अतिरिक्त वेळ खर्च करू नका. समीर ठाकूर आहेत, कानमंत्र जरूर दिलं गेलंय. गोलंदाजी मार्कवरती आशिक अन्सारी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, मोठा फटका आलेला नाही आहे.
3 बॉल पर्यंत स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला. एकदा वेगानं मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. रनआउटची संधी निर्माण झाली असती तिथे, त्यामुळे थांबवलंय विनीत ठाकूरनं. तोपर्यंत मात्र इथून धावपलकावरती धावा आल्या आहेत 1 आणि एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या 34. आता विजयासाठी 8 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 23 बनवायचे आहेत. आज अपने खौफ को मैं सच में बनाना चाहता हूँ, दूर की इस कल्पना के पास जाना चाहता हूँ. तुम्हाला विजय संपादन करायचा असेल तर या सगळ्या गोष्टींना मात्र झटकून तुम्हाला खेळ करावा लागेल. चांगला खेळ, चांगला खेळाबरोबर तुम्हाला एक चांगला नो बॉलचा इशारा जरूर तिथे आलाय. आणि पाहायला गेला तर इथून 1+1 2 धावा जरूर येताना मात्र पाहायला मिळतील. ओव्हर स्टेपिंग 8 बिमार इथे मात्र पाहायला मिळालं. खूप छान. इथे मात्र इथून तिसरे पंचांची मागणी करण्यात आली आणि या चेक केलं जाईल. भरपूर सारा ट्विस्ट या मॅच मध्ये मात्र निर्मित होताना मात्र पाहायला मिळतोय, कारण मॅच क्रुशियल आहे. नो बॉल आला तर 1+1 2 धावा या बॉलवरती येतील, म्हणजे 8 बॉल मध्ये मात्र 21 राहतील. नो बॉल नाही आला तर 7 बॉल मध्ये मात्र 22 होतील. चला तोशिप या. नो बॉल तिसरे पंचांची मागणी आणि ती मात्र इथून चेक केलं गेलं. कौशिक पटेल आपण पाहायला गेलं तर अनेक वर्ष क्रिकेट बरोबर जोडलेले नाव आदरपूर्वक घेतलं जातं. संदीप पाटील साहेबांचे अगदीच जवळचे मित्र आणि तलोजा खारघरमध्ये हे नाव सातत्याने आदरपूर्वक घेतलं जातं क्रिकेट बरोबर. फिटचा बॉल इथे मात्र पाहायला मिळेल. आता इथून टर्निंग पॉइंट ठरेल. जर का इथून एखादा मोठा फटका आला तर निश्चित मात्र इथून समीर ठाकूर स्ट्राईकला आहेत. त्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. होय आलाय बॉल, अगदी मात्र ठासून ठोकून बॉल सीमा पार नेलाय. समीर ठाकूरच्या बॅटमधून मात्र आलाय खन 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 खणखणीत आवाज करणारा शानदार रुबाबदार षटकार. आता समीकरण बदलली गेली आहेत. मॅच आलटी पलटी झाली आहे. आता मात्र समीकरण पहा, येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 7 बॉल 15. मागे काय घडलंय ना त्यापेक्षा आता आपल्याला काय करायचं ते महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही. आता उगवता सूर्य इथे मात्र बनताना पाहायला मिळते. टीम मुरबीचा खेळाडू इन ॲक्शन 6 वरती मात्र आले समीर ठाकूर आणि ठाकूराने मात्र दाखवले ठाकूरकी गाजवली आहे. 5 बॉल मध्ये 20 धावांची बहादर केली. धावसंख्या धावपलकावरती 42. येणारे 7 बॉल आणि 15ची गरज. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे. दृढ निश्चय आता तुमच्यामध्ये ठासून ठासून भरलेला पाहिजे, परंतु स्ट्राईक कन्वर्ट झाली नाहीये. आता स्ट्राईक असणार आहे ती विनीत ठाकूरकडे. नॉन स्ट्राईक एंडला मात्र इथून पाहायला मिळतील आपल्याला समीर ठाकूर. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज. पा एकत्र येऊ नका, तुम्हाला ड्रिंक ब्रेक दिलाय आणि प्रत्येक ओव्हर मागे प्रत्येक विकेट मागे तुम्ही एकत्र आलेला आहात. चल नजदीक आहे महापोली टीम. खूप छान इथे खेळ मात्र पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती जर का इथून षटकार चौकार आला ना तर मॅच मात्र इथून परत एकदा बनली जाईल मुरबी टीमसाठी. 6 बॉलमध्ये 15ची गरज आहे. ताकदीची गोलंदाजी केली आहे. ओमकार पाटील बाद झाले अगदी सोस्त्यामध्ये. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर आपण एक विकेट माघारी जाताना पाहायला मिळालं. त्याच्यानंतर बनवलेल्या धावा मात्र संकेत ठाकूरची मात्र स्तुती करावी लागेल इथे समीर ठाकूरची. त्याच्यानंतर या अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. 20 धावांची बहादर केली ते मात्र साकारली आहे. पण टायमर अगदी आपण पाहायला गेलं तर इथून आता हेलो, महापोली टीम से गुजारिश है, इतना टाइम नहीं चलता है भाई लोग, बहुत टाइम पास हो रहा है आपका. चला 4 मिनिट आणि 30 सेकंदामध्ये तुम्हाला षटक पूर्ण करायचं आहे. विनंती हेलो. असेल. आपके सामने मुरबी खेल रही है, इसके लिए पेनल्टी आपको नहीं मिलेगी, अन्यथा दूसरी टीम रहती ना तो निश्चित पेनल्टी लग सकती थी.
ऑन साईडला ढकलून दिलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकदा मात्र पूर्ण झाली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. समाधान भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. इथे एक दमदार व्यक्तिमत्व, दमदार आयोजक आणि त्याचबरोबर युवा उद्योजक आणि स्टार क्रिकेटर, रायगड टेनिस क्रिकेटची कोणी रीरा अनेक मैदानं त्याने गाजवली आहेत. बायकर मॅन म्हणून ज्यांची ओळख राहिली गेली आणि त्यांचीच मुलगी कुमारी जीवा भोईर यांच्या स्मृतीला उजाले देणारी खरी अर्थानं ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतो त्यांच्या मामाच्या गावामध्ये. हा बॉल चांगला आहे, इथे मात्र पाहायला गेला तर बॅटला ब्रश झालाय काय, पंच इथून होत आहेत. फलंदाज बाद, मोठी विकेट आली आहे. मॅच विनिंग पारी खेळणारा खेळाडू बॅक टू डगआउट परतावा लागेल समीर ठाकूर या फलंदाजांना. काय गोलंदाजी. मारूफ मात्र पाहिले मिळाले, अंतिम षटकासाठी मारूफ यांना आणले गेलं आणि अप्रतिम इथे मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 14 आणि तिथे मात्र वाटलं होतं की मॅच मुरबी टीम चौथ्या षटकापर्यंत समाप्त करेल, परंतु त्याच्यानंतर आलेली ओमकारची विकेट 4 ओव्हरचा दुसरा षटक राहिला गेला. त्याच्यानंतर विकेट आली विकी पाटील आणि तिथे थोडीशी मधून बॅकफुटला गेली टीम जीवा 11 RMSK मुरबी टीम. स्वतः पॅकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मारूप बाबे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विघ्नेश पाटील हो इथे मात्र पाहायला गेलं तर समाधान भोईर साहेबांचे मेवणे मला वाटतं आणि बहुतेक त्यांच्या मनामध्ये चाललं असेल षटकार चौकारासाठी काहीतरी बक्षीस लावली जाईल. तोपर्यंत मैदानाच्या बाहेर मेवणे येताना पाहायला मिळतात. येते विघ्नेश पाटील. आता इथून परिपूर्ण ही मॅच बनवली गेली आहे. सिकंदर स्पोर्ट्स महापोली भिवंडी ते पनवेल प्रवास का केला गेलाय त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळालं. प्रताप नावडेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. येते जीवा 11 RMSK मुरबी टीम थोडीशी संकटामध्ये. आमचे सुनील पाटील सर थोडीशी टेन्शनमध्ये आलेत, कदाचित एक मॅच आता पंचही राहणार नाहीत. या टीम बरोबर असणारं प्रेम आणि मुरबी टीम म्हटल्यानंतर भरपूर फॅन त्यांच्या तुम्हाला पाहायला मिळतात. वाईट बॉल आलाय, अतिरिक्त धाव. ओमकार पाटील विकी असतील, अगदी खारघरच नव्हे तर खारघरच्या बाहेरही तुम्हाला खेळाडूंचे तुम्हाला रायगडमध्ये फॅन पाहायला मिळतात. एक वेगळ्या खेळी त्यांची सातत्याने मात्र पाहायला मिळाले. भन्नाट वेग, डॉट बॉल आलाय, कोणतीही मात्र इथे धाव येणार नाहीये. अगदी चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळत आहेत. मारूफ बाबे स्वतः मात्र टीमचे पॅकर आपल्याला पाहायला मिळतात आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे खूप छान गोलंदाजी साकारली गेली आहे. पहिल्या बॉल पासून मात्र अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी. चव्वेचाळीसावा धावफलकावरती 7 विकेट गेले. बॅटिंग ऑर्डरनं मात्र DRS ची मागणी केली व्हाईट बॉल साठी. चेक इथे मात्र जरूर केलं जाईल. सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि जीवा 11 RMSK मुरबी टीम हार मानायला कोणी तयार नाही आहे. इथे फेअर डिलिव्हरी 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता विजयासाठी गरज आहे 13 धावांची. त्यासाठी हा DRS घेतला गेला. कंपल्सरी चेसिंग म्हणजे तुम्हाला 2 षटका ठोकले तरी मात्र तुम्ही जिंकणार नाही आहात. एखादा खराब बॉल इथे मात्र पाहायला गेला तर ताकदीचा बॉल पाहायला मिळालं. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी ऑन साइडला खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. आता 1 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 1 बॉल 12ची गरज. मुरबी टीम जीवा 11 RMSK मुरबी सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम महाविजय संपादन केलाय. महापोली टीमनं सिकंदर स्पोर्ट्स महापोलीचा मात्र चांगला खेळ पाहायला मिळाला आणि सामना जिंकलाय सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमनं. चला टीम महालक्ष्मी कामोटे आणि करावे 11 करावे टॉस इथे मात्र जिंकलाय. हॅलो जगदीश भाऊ, चला आपण काही सन्मान इथे घेतो आणि इथून मात्र या स्पर्धेतून प्रस्थान करतात आमची एवन जोडी सन्माननीय प्रशांत विश्वनाथ ठाकूर आणि रोशन विश्वनाथ ठाकूर
नक्कीच या स्पर्धेमध्ये 35,000 रुपयाचा डोनेशन त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. प्रशांत रोशन धन्यवाद. नेहमीच या स्पर्धेवरती त्यांचं अतूट प्रेम राहिलेलं आहे, तर त्यांचं मनपूर्वक आभार. आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. चला, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. या दिनेश सैफ कुरेशी आहे. चला, मी समाधान भोईर, प्रवीण भोईर यांना विनंती करेन, या ना, एक ग्रुप फोटो घेऊया. या, मॅन ऑफ द मॅच द्या, मॅन ऑफ द मॅच. चला प्रवीण या. हेमंत अंग्रे, रोशन अंग्रे, पंकज कोपरकर, आशिष अंग्रे, समाधान भोईर आणि प्रवीण भोईर या सगळ्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. कुरेशी साहेब, कुरेशी आइए साहेब, ट्रॉफी घे रे. आणि या स्पर्धेमध्ये समाधान भोईर, प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 40,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल नक्कीच आम्ही समाधान, प्रवीण आणि संपूर्ण आमची ही फेंदरची टीम, रोशन आंग्रे, त्याचबरोबर पंकज, हेमंत आंग्रे, आशिष, धन्यवाद. साहेब, क्या बात आहे. उद्या मात्र नक्कीच जीवा 11 गावदेवी पेंदर हा संघ खेळताना आपल्याला दिसेल. त्यांना देखील शुभेच्छा आपण देऊया. चला, प्रवीण गायकर आमचे, यांचा आपण सन्मान घेतोय. हे घे धीरज, घे. चला, इथे प्रवीण गायकर यांचा सन्मान होतोय. कामोट्याचे आमचे, कामोटे संघाचे बिग सपोर्टर्स, धन्यवाद, थँक्यू. तर कामोटा खेळतोय आमचे गजानन गोवारी, एक जबरदस्त मंडप डेकोर